आम्ही सारे खवय्ये. आता आपण जाऊया पुढच्या रेसिपीकडे. पुढची रेसिपी काय आपली? कोकोनट लेमन राईस. कोकोनट लेमन राईस. मला साहित्य सांगता का? ह्याच्यासाठी हा भाजून थोड्याशा तुपावर तांदूळ भाजून भात केलाय. बर. कारण आपल्याला नवरात्रासाठी धान्य फराळाचं म्हणून करायचंय, म्हणून भाजलेल्या तांदूळाचा भात. करेक्ट. भात शिजवून घेतलाय, साधारण दुप्पट पाणी घालून थोडासा मोकळा भात शिजवून घेतलाय. डाळिंबाचे दाणे, काकडी, टोमॅटो, नारळ, हे भिजवलेले दाणे. हो का? बर. हिंग, काजू, कोथिंबीर, पंढरपुरी डाळ, मोहरी, कढीपत्ता, ही तळणीची मिरची म्हणजे खाराची मिरची ती तळलेलीच आहे. ही उडदाची डाळ, लिंबू, पुदिन्याची पानं, जिरं, हळद आणि मीठ. इथे मुंगी बसली नाही इथे, तर तिला विमान लागली इथे पोचायला. आपण वाचलेलो आहोत, पण चांगलं आहे. एकंदरीत ती जमवली, जी भट्टी जी जमवली ती चांगली आहे. ओके, आता काय करायचं? पहिल्यांदा आपण उडदाची डाळ घालणार आहोत ह्याच्यात. ओके. थोडी झालेलं बस. ही गुलाबी होत आली की मोहरी आणि जिरं. काय मस्त वास आला. कढीपत्ता आणि ह्याला आपण तिखटपणाला तळणीची मिरचीच घालणार आहोत. पण जर हवी असेल तर साधी मिरचीचे तुकडे ह्याच्यात घालू शकतो. नाही, ही आता नाही घालायची, ती तळलेली आहे, ती आपण शेवटी कुस्करून घालणार आहोत. आता ह्याच्यात घालूया दाणे. दाणे हे भिजलेले आहेत, त्यामुळे जरा आता डाळ काजू. बस 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 बस. पुरे 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 पुरे. आता हिंग आणि शेवटी हळद. हिंग थोडा चालेल. आणि आता आपण गॅस बंद करूया आणि मग हळद घालूया, नाही तर मग हळद काळी होते. ओके. आता ही झालेली फोडणी आपण ह्या भातावर घालणार आहोत. आपण हा भात आधी या बाउल मध्ये काढून घेऊया. ओके. ही पारंपरिक डिश आहे का काय तुम्ही डेव्हलप केलेली आहे? ऍक्च्युली ही फोडणी ह्याच्यावर घालण्यापर्यंत जी रेसिपी आहे त्याला चित्रान्न म्हणतात. चित्रान्न? हा, कानडी प्रकार आहे हा. तर ह्याच्यात हे घालेपर्यंत आपण हे घातलं की तोपर्यंत आता ह्याच्यानंतर ह्याच्या पुढचं माझं इनोव्हेशन आहे. चित्रान्न म्हणतात का? चित्रान्न म्हणतात. साधारणपणे कैरीच्या दिवसात तो करतात आणि त्याच्यात कैरीचा किस घालतात ह्याच्यात. अच्छा, म्हणजे आता आपण जे बनवलं तर तिथेच तिथे नाही, कैरीचा किस कच्चा घालायचा. तर आपण आता लिंबू पिळणार आहोत, कैरी नाहीये म्हणून. आता ह्याच्यात नारळ घालूया. म्हणजे आपण दडपे पोहे जसे करतो त्याला भरपूर नारळ कोथिंबीर घालतो, तसा ह्याला भरपूर नारळ घालायचा. आणि मग आता बाकी सगळं साहित्य घालूया. काकडी सगळी घाला, चांगली लागेल. काकडी, टोमॅटो थोडा वगळा पाहिजे तो. डाळिंबाचे दाणे सगळे चालतील. थोडे गार्निशिंगला वरण ठेव. कोथिंबीर, ह्याला कोथिंबीर सुद्धा भरपूर चांगली लागते. आणि ही पुदिन्याची पानं आहेत ती नुसती हातानेच हे करून कट करून घालूया अशी.
त्याचा वास जास्त चांगला येतो. ओके. आणि ही मिरची चुरून घालायची. थोडासा तिखटपणा यावा हो, म्हणून. म्हणजे ती आता जशी हवी असेल तशी, किंवा जास्त तळून ठेवायच्या, ज्याला हवे असतील अजून त्या घालूया ना आणखी. जरा, कारण मला ना जरा ते आवडतं. ते बघूनच टेम्पटिंग झालेलं आहे. ओके. हे आता कालवलं की आपला भात झाला. बरं, आणि मीठ वगैरे आपण हो, मीठ घालायचं. ऍक्च्युली भातात जरी शिजताना मीठ घातलं तरी चालेल. मीठ थोडं कमीच घालायचं, कारण आपल्या ह्याच्यात भरपूर मीठ असतं. येस. झाला आपला हो, झालं. रेडी टू सर्व. येस. क्या बात है. वजन वाढलंय बरं का. माझं नाही, माझं काय म्हणतात आहे तसंच आहे. ह्याचं वजन वाढलंय. काय नुसता भात नाही ना, त्यात बऱ्याच काही काही गोष्टी आहेत आणि त्या दिसतात किती छान बघा ना, है ना, हो की नाही. मग तुम्हाला दिसतंय का तुमचं पेन कागद, मग लिहून घ्या साहित्य आणि कृती. कोकोनट लेमन राईस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शिजवलेला भात, डाळिंबाचे दाणे, काकडी, टोमॅटो, ओलं खोबरं, भिजवलेले शेंगदाणे, हिंग, काजू, कोथिंबीर, फोडणीची मिरची, कढीपत्ता, डाळ, उडीद डाळ, लिंबाचा रस, पुदिना, जिरं, हळद आणि मीठ. कृती: प्रथम तेलामध्ये उडीद डाळ, मोहरी, जिरं आणि कढीपत्त्याची फोडणी करावी. त्यामध्ये भिजवलेले शेंगदाणे, डाळ, काजू आणि हिंग घालून मिश्रण परतून घ्यावं आणि गॅस बंद करून या मिश्रणामध्ये हळद घालावी. एका बाउलमध्ये भात घेऊन त्यामध्ये ही डाळ आणि शेंगदाण्याची फोडणी, लिंबाचा रस, ओलं खोबरं, काकडी, टोमॅटो, डाळिंबाचे दाणे, कोथिंबीर, पुदिन्याची पानं, फोडणीची मिरची आणि मीठ घालून एकजीव करून डिश सर्व्ह करावी. आम्ही